मला वजन होतं, मला माहिती एवढं लांब परत चाललं झालं की तुझ्या ते फायनली हे बघा एवढा भंडार असं ठेवलेलं. आम्हाला काही एवढीशी पावडर पण लागली तर ते काम करतो रे बाबा आज. जास्त मेहनत माझीच आहे. म्हणजे तू बघतात सकाळचे 6 वाजले. हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. आणि आजचा काय ब्लॉग आहे आपला? आजचा ब्लॉग आहे पूर्ण शिफ्टिंग घराची. आम्ही पूर्ण शिफ्टिंग केली आहे घराची, ती बघा. हा इंट्रो आम्ही नंतर शूट करतोय. पूर्ण शिफ्टिंग समजत असेल. आणि पूर्ण रात्र, पूर्ण दुसरा दिवस, 2 दिवस शिफ्टिंग चालू आहे. 2 दिवस आणि किती काय काय घडले ते तुम्हीच बघा. आम्ही काहीच बोलणार नाही. सो ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट. ये ब्लॉग स्टार्ट करते. आणि खूप मजा केली गाईज आम्ही शिफ्टिंगला सुद्धा. आणि किती काय काय भांडण काय काय झालं, आम्ही सगळं काही चिडचिडा करून सगळं काय झालंय नक्की. पण फायनली सर्व झाले. ठीक आहे, ब्लॉग चालू करूया आपण. पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण तुम्ही सबस्क्राईब नाही करा. सो सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला हा ब्लॉग. चलो लगाओ इंट्रो और चालू करो अपना ब्लॉग. आपण जे सामान बुक केलेलं ते फायनली आलंय. आता आपल्या नवीन घरात शिफ्ट करूया, वरती घेऊन जाऊया. हाय, सामान दिसत ना, टेम्पो दिसतोय. चला सामान आपण लोड करूया फटाफट. चलो फटाफट लोड कर दो. चल झूठा. म्हणजे तुला असं म्हणायचं की उद्या तुझ्या ट्युशनची खाडी. हा, बघितलं का? आता सगळं मी खाली करते फायनली. हे बघा एवढा भंडार असं ठेवलेलं होतं. आमचा आजचा शूटर आहे रोहित. आणि माझं कपाट सगळं मी खाली करणार आहे. त्याला बांधून मस्त त्या रूम मध्ये शिफ्ट करणार. आणि तिकडे मस्त घड्या मारून फोल्ड करून ठेवून देईल, कारण की त्या तिकडे कपाट अजून एक एक्स्ट्रा आणलंय. माझे सगळे कपडे राहतील. हे बघा एवढे अजून बांधून ठेवलेले आहेत ते वेगळे. अच्छा, एवढा साडा भंडार मी पहिल्यांदा माहित पडलं माझ्याकडे एवढे कपडे. शपथ आहे, शपथ घालायला तर भेटत नाही. मला भेटत का नाही माहिती, मी रिपीट तेच घालते. कारण की ना मला माझं जे कपाट ते असं डायरेक्ट ठेवलेलं होतं ना, मला असं काढायचं कंटाळायचं. जे वरती दिसतं तेच मी घ्यायचे. सो आता अजून वहिनीचा मेकअप पण आहे किती सारा. ते जे मुलगींचा असतो ते कपडे, लिपस्टिक, मेकअप बिकअपच ते दाखव. तू बोला आता. हा बोल, काय बोलतो?
मुलगीचं कपडे आणि मेकअपची एवढं काय प्यार असतं सांगतो तू की त्यांना फॅशन वाटतं. फॅशन वाटतं त्यांना आवडतं. हा हा आमचा त्याच्यात जीव आहे. आम्ही त्याच्या बिना काहीच नाही. हा आम्हाला काही एवढीशी पावडर पण लागली तर माय गॉड तर पावडर पण लावायची गरज नाही. आहे आणि बॉबी बघून बोलला की एवढं सारं तुम्ही एवढं लवकर कसं का केलं खाली. सो आपले अंकल आणि आपले स्टाफ आलेले आहेत. लल्ले आलेला आहे. हे बघा हे पूर्ण माझं एकटीचं सामान आहे. हा फक्त एकटीच बाकी कोणच नाही याच्यामध्ये. एकटीचं सामान आहे. अक्षय आपला शेखर जेवायला बसलाय. हा बघा बघू आता पटकन किती लवकर होतं. जेवढे लवकर होईल. बॉबीचं कपाट राहिलं आता. बिचारा जेवढेच कपडे आहेत. बिचारा गरीब माणूस आहे. एवढेच कपडे आहेत तर त्याच्यात काहीतरी फोल्ड केलेले पण कपडे तर डायरेक्ट ठेवून देऊ म्हणजे त्याला जास्त हे नको. आणि हे कपडे याच्यामुळे ठेवलेत घड्या नाही मारले कारण की आम्हाला शिफ्टिंग करायचीच होती म्हणून आम्ही घड्या नव्हत्या मारल्या कपड्यांच्या. सो हे चांगलेत ते करूयात खाली. आता चाललंय जरा लय काम करतो रे बाबी आज. जास्त मेहनत माझीच आहे. आम्ही येडेत ना. हा हे आम्ही कुठं काय करतो. हा सगळं पॅक करून ठेवलेलं मी सुद्धा करते. मी तुम्हाला माहितच आहे मी टाइम लॅप्स म्हणूनच लावलेलं ना तर तुम्ही बोलले असते कोमल काम चोर आहे नाही तर हा पण बोलला असता म्हणून मी गेले. अजून पण करायचे तर मला गोणी खाली करून आणायला लागेल. आपल्याकडे कमी गोण्यात. सो गोण्या खाली करून मग परत भरते. इथे मेकअप पण चालू आहे. मेकअप पण चालू आहे इकडे. मध्ये मेकअप पण चालू आहे आमचा. मजा आ रहा है. मजा आया. आघाडी आघाडी. संपला लास्ट फ्लोर ग्राउंड फ्लोर. विश्वास नुसता हात पकडला. बघितलं लगेच बोलतो. लल्ला दबला. लल्ला दबला. एकदम हळू वरती बघ वरती बघ. एक हात लावून बघ. एक हात लावून कसे बसतात बघा. मला वाटतं मी बारीक झालो रे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. हा एका दिवसात नाही होतं ना एवढंसं केलं नाही होत. बारीक झालं म्हणजे इस पे तो मीम्स बनता है भाई. मला फील होता है मैं बारीक झालो. मैं पतला हो गया ना मतलब कुछ भी. सबसे फिट अपना विश्वास है यहाँ पे. बॉडी वाडी सब क्या एकदम प्रॉपर. अंकल भी है और वो भी है. लड़के लोग उसको कमेंट करने बोल रहा है ना तुझे. क्या रे तू तो बोल रहा था फॉलो करने कि भैया ऐसा बोलते हो भैया वो तुम्हारे ब्लॉग में ना बोलना विश्वास को फॉलो करो. अब बोल आईडी वाईडी कुछ नहीं सिर्फ फॉलो करो. आईडी ये उठना चाहिए बस. तुटेला भाभी ते. म्हणजे तू फक्त हात लावलेलास शान्या. म्हणजे मेन काम त्यांना करायला सांगतो. हा काय नाही नुसतं हात लावलाय शेखरनी राजननी आणि बॉबीनी. बाकी खरोखरचे काम करणारे पुढे मागे. अरे उचलले रे कोमल मी. हा उचललंय. हे कोण उभं आहे बॉबी. बाहेर बघायचं. गाईस बाहेर कोणीच नाही आणि हा नवीन कॅमेरा आहे. कोण आहे बाहर. कौन है भाई? अरे वो सेटिंग में लाना पड़ेगा सर. कोई आया था उस सेटिंग में वाटर दिया है बाहर का कैमरा. कौन आणि तू काय मी घेऊन आली. मी बोलले एवढं
खाली काय तुम्ही तुझ्यासोबत त्या दोघांना पण घेऊन आली. तुम्ही लोक काय करत होते? कोण? तुम्ही अरे मी थांबलोय, मला चावी नव्हती का? करताय? गजब बेइज्जती है. हो मी टाइमपास करतो आणि वरती दोघं ती काय ते असेच काय. मला वाटलं सगळं सामान घेऊन गेले असतील तुम्ही लोक. हो मी टाइमपास करतोय. एवढं मोठं वजन काय घेऊन चालली आहे पण तू? नको नको जा जा. ए भाई भांडणं करू भांडणं. तुला घ्यायला लागेल ना, लक्षात ठेव. मला वजन होतंय. हातात घे, हातात घे ना. ठीक आहे चल. अरे घेऊन बघ. नाही मी तुला नाही. ठीक आहे चल. नाही किती आहे? ठीक आहे. आहे ना? हो खूप आहे. बघायला वाटतं फक्त. मला वजन होतंय, मला माहिती. एवढं लांब परत चाललं झालं की तुझ्या 3 वाजत आलेत. शिफ्टिंग काय अजून संपलेली नाहीये. चला फटाफट सामान. पोरीची खरंच जाम मेहनत चालली आहे बाई. पहिल्यांदा एवढी मेहनत चालली आहे. एवढं घेऊन जाऊन काय फायदा नाहीये. खूप सामान आहे. मी बोललो त्याला, शेखरला फोन केलेला. हे माझे बॉडीगार्ड आहेत. नुसते मागे मागायचे. घाबरतात ते मला. चला खालचा पसारा दाखवतो तुम्हाला किती आहे. चल चल. हा बघा पसारा. हा बघा अख्खा पसारा आहे. अरे ओ माय गॉड. बाय सीडी. तू सीडी से डायरेक्ट क्या घर पे डायरेक्ट अंदर रख. बेचारा फास्ट सीढ़ी से आए, इतना पास उतना ये सब. सो सॅड. जेवढी काम आपण केली त्यातलं सगळ्यात मोठं काम हे तू केलंय. हो आज तुला स्वतःला उचलायला लागेल हे सगळं. हो आम्ही सगळं सामान आणलं इथपर्यंत. रोहित झोपलाय आणि आता आम्हाला समजत नाही आम्ही झोपू तरी कुठं. आम्ही सगळं सामान पण आणलंय. जाम थकलोय आणि एवढं थकलोय की डायरेक्ट गोरा झालोय. खत्म हो गया. अरे तो डायरेक्ट खुशखबर दे दिया. राजन पूरा हम लोग चेक करके ऊपर से नीचे तक पूरा गया अंकल में. हाँ पूरा देख के एकदम पूरा चकाचक उधर चावल पूरा क्लियर करके लेके आया. तो खुशखबर दे दिया कि खत्म हो गया. भाई काटा भी नहीं छोड़ रहा है. ये काम आएगा ना भांडे घिसने में. ओके तर फायनली आपला सामान संपलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ते सर्व दमलेत. अंकल पण दमलेत, राजन पण दमलाय, सर्वच दमलेत. चलो सब हम लोग एंडिंग कर दिए. पिक्चर एंड करके आए. इन लोग पिक्चर एंड करके आए. खत्म. अभिनंदन. हाथ मिला. खत्म हो गया पूरा. खत्म हो गया पूरा. कोमल खत्म हो गया पूरा सामान. कॉन्ग्रेचुलेशन. पूरा खत्म हो गया. कॉन्ग्रेचुलेशन. पूरा खत्म हो गया. सब खिलाड़ी थक गए और खत्म हो गया पूरा. कॉन्ग्रेचुलेशन. अरे बाप रे. सकाळचे 6 वाजल्यात आणि कोमल तू काय करते? भूक लागली शूटिंग करून. सकाळी 6 वाजता बॉब अँड कोमल नाही बॉब अँड कोमल चायनीज कॅफे चालू आहे. आम्हाला फ्रेश स्टॉल पण भेटत कारण आमचं चिकन आहे सकाळी 5 वाजता अंकलने सगळं रेडी करून बनवलंय. फ्रेश कारण खूप भूक लागली काय. आता राईस पण येते. आता अंकल राईस पण बनवते. अंकल आमचा राईस खूप छान बनवतो रिअली. येस राईस म्हणजे सुद्धा पूर्ण चायनीजचे पदार्थ छान बनवतो. आणि झोपला काय रोहित? तू कधीपासून झोपलाय? चला घरातून उठून आलो. चलेगा कैसे? और एक चम्मच मंगाने को. हां खाओ. अंकलने बनवून दिले. आम्ही अंकलला विचारलं की अंकल आपण असतो क्या. अंकलने बनवलंय आणि बघू जाम भारी बनवतं अंकल जेवण. म्हणजेच
राइस वगैरह, फ्राइड राइस वगैरह। भैया के लिए क्या हाजिर है? भैया के लिए एक जान हाजिर आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सकाळी 6 वाजता बॉब कोमल स्पेशल चिकन सँडविच खातोय आम्ही लोक. हे आमचं नशीब आणि हे आमचं भाग्य आहे की आम्हाला असा स्टॉप भेटला आहे. खरंच मनापासून तुमचे खूप खूप आभार असतात. बॉब एंड कॉमन में आ जाइए. मन से आभार कि सुबह तुमने इतने 6 बजे हम लोग के लिए इतना सब कुछ किया. आपके लिए 6 बजे क्या सेट 2 बजे 4 बजे कभी भी जान हाजिर रहेगा. तर आपण आता बॉब कोमल स्पेशल चिकन सँडविच खातो. तर गाईज जेवण आमचं झालंय पोटभर. जेवला, मोमोज खाल्लं, सँडविच खाल्लं, राईस. थँक्यू सो मच सर्कल. यस, तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप पोटभर जेवण झालंय मॉर्निंग 6 वाजता. तर मला वाटतं आता आपल्याला झोपेची गरज आहे. आपण आता झोपूया आणि उद्या मॉर्निंगला परत भेटूया. मॉर्निंगलाच बघा आता काय काय होतं. सो ठीक आहे, चलो बाय गाईज, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग, गुड नाईट. अरे थांब रे बाबा, बांधू दे ना मला, इथे बांधतो आहे. हा मला खराब झाली रे सकाळ सकाळ. तुला आणायला कोण सांगितली गादी? मारेल ना काना खाली. और जाडा बनाव, और जाडा बनाव. थांब रे, काय करायचं रे आता? काय कशाने बांधूया? काय का आपल्याला बांधायला? सकाळचे आता सकाळचे नाही, दुपार झाली आहे. दुपारचे वाजले 1:30 आणि आता आम्ही हे अजून पण सामान शिफ्ट करतोय. फायनली मिशन कम्प्लीट झालंय. इथपर्यंत आणलं. काय बोलतो बघ कोमल, तिचे काय लावले? माझे कपडे अख्खे लावले मम्मीने. तुझे पण बोलले लावणार. अच्छे, सुनीच लावले कपडे. मग बसून पण माझी तू चल, तुझे पण लावणार 2 कपडे. तास लागले फक्त विषय गादीला आणायला. हे बघा, मम्मीने माझे सगळे कपडे मस्त घडी मारले. स्पेशल ही आम्ही स्पेशल का बनवून घेतलीये कारण की आम्हाला दुसऱ्या गादीवरती पाठ दुखते. ह्या गादीवर नाही दुखत. काहीच दिवस दुसरा उगवलाय आणि संध्याकाळ पण झाली. अजून पसारा बघा, बापरे किती पसारा आहे. थांबा मी मध्ये जाऊन दाखवतो. केवढा पसारा, बापरे. तर गाईज, आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. कोमलची कंबर गेलेली आहे आणि ठीक आहे, खूप झाली शिफ्टिंग वगैरे. आता आपण व्लॉग एंड करूया आणि खूप सारं प्रेम द्या. पूर्ण शिफ्टिंग तुम्ही बघितली आणि नेक्स्ट व्लॉग आपला असणार आहे की होम टूर. आम्ही आमचं तुम्हाला न्यू होम टूर करू की म्हणजे कसं सर्व सेटअप केलंय. खूप छान वाटतंय. सगळं सामान मस्त बसलंय. आता कुठेच काही दिसणार नाही. एकदम भारी. येस, आणि त्याच्यानंतर अजून एक व्लॉग आपण काढणार आहे, तो म्हणजे कलेक्शन. माझं आणि कोमलचं कलेक्शन. बऱ्याच गोष्टींचं कलेक्शन केलेलं आहे, ते सुद्धा काढूया आणि न्यू होम टूर पण करूया. सो करायचं काय आता तुम्हाला? लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. यस, खूप प्रेम द्या कारण आज खूप मेहनत केली. आज आणि काल 2 दिवस खूप मेहनत केली आहे. सो या व्लॉगला खरंच प्रेम द्या क्योंकि इस व्लॉग को प्यार तो बनता है. चलो बाय गाइस, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग.